मी सध्या मुंबईच्या महालक्ष्मी परिसरामध्ये आहे। इथे पावसाची रिपरिप सकाळपासूनच सुरू आहे। मी सध्या आपण पाहू शकता की कशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे आणि सगळं ढगाळ वातावरण झालेलं आहे। जी दृश्यमानता आहे ती सुद्धा काही प्रमाणामध्ये कमी झालेली आहे आणि पावसामुळे बऱ्याच ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। महालक्ष्मी स्टेशनच्या बाहेरची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। हवामान विभागाकडून मुंबईला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, तर बऱ्याच ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। सातारा, कोल्हापूर त्यासोबतच रत्नागिरी, रायगड या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे। पाऊस मुसळधार पडणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना लक्ष राहू द्यावं असं सुद्धा आवाहन महानगरपालिकेकडून आणि त्यासोबतच हवामान विभागाकडून करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये आपण पाहतोय की रविवारपासूनच पावसाला सुरुवात झाली होती। काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिपरिप पाऊस सुरू होता। बरेचसे जे अंडरपास होते रेल्वे पुलाखालचे, जसं की खार सबवे, मिलन सबवे आणि अंधेरी सबवे, त्या ठिकाणी पाणी भरल्याच्या ज्या घटना आहेत त्या सुद्धा उघडकीस आल्या होत्या आणि काही वेळ अंधेरीची जी वाहतूक आहे ती सुद्धा थांबवण्यात आली होती। पण आपण पाहतोय की पुन्हा एकदा मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। आकाशामध्ये काळे ढग दाटून आलेले आहेत, ज्या इमारती आहेत त्या सुद्धा आकाशामध्ये झाकून गेल्याचं स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतं। तर दुसरीकडे आपण पाहतोय की वाहतुकीचा जो खोळंबा आहे तो सुद्धा महालक्ष्मी परिसरामध्ये स्पष्टपणे दिसतो। मी माझा कॅमेरामॅन प्रेम मात्रेला सुद्धा सांगेल की ही सगळी दृश्य दाखवावी, जेणेकरून लक्षात येईल की जेव्हा मुंबईमध्ये पाऊस पडतो त्यावेळी नेमकी परिस्थिती कशा पद्धतीची असते। पाऊस पडतोय आणि दुसरीकडे आपण पाहतोय की वाहतुकीचा सुद्धा काही प्रमाणामध्ये या ठिकाणी खोळंबा झालेला आहे आणि जेव्हा जेव्हा मुंबईमध्ये पाऊस पडतो त्यावेळी अशाच पद्धतीच्या समस्यांना मुंबईकरांना तोंड द्यावं लागतं। सध्या मुंबईमध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे। सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे आणि आज दिवसभर अशाच पद्धतीचं वातावरण राहणार आहे, त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना याची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।